नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सगळ्या व्ह्यूवर्सना एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचा असणार आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण आजपासून एक नवीन लव्ह स्टोरी या चॅनलवर अपलोड करणार आहोत. ती देखील नक्की पहा. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. सातारा. पहाटेच्या थंडगार वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो. अजिंक्य ताऱ्याच्या डोंगराकडून येणारा वारा शहराला वेगळीच प्रसन्नता देत असतो. त्या शहरात राहते पूर्वा शेखर पवार. वय 24 वर्ष. उंच सडपातळ बांधा, गोरावर्ण नाही पण तेजस्वी सावळा रंग, मोठे बोलके डोळे, लांब सडक काळे केस, चेहऱ्यावर कायम हसू आणि कपाळावर छोटीशी काळी टिकली. साधे पंजाबी ड्रेस किंवा कॉटन कुर्ते घालणारी. तिला दिखावा अजिबात आवडत नव्हता अशी मुलगी. तर मित्रांनो, ही आपल्या स्टोरीची हिरोईन आहे. तिने पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं होतं. तिला प्रवास, नवीन संस्कृती जाणून घेणं आणि लोकांच्या कथा ऐकायला खूप आवडायचं. स्वयंपाकघरातून एक आवाज येतो, पूर्वा उठ ग, चहा थंड होतोय. तिची आई सुमन हाक मारते. पूर्वा डोळे चोळत बाहेर येते. आई, आज रविवार आहे, सुमन म्हणते. रविवार असला तरी घरातील मुलगी उशिरापर्यंत झोपत नाही. तेवढ्यात हॉलमध्ये वर्तमानपत्र वाचत बसलेले शेखर म्हणतात, अगं तिला झोपू दे, पुढे नोकरी मिळाली की रविवार मिळणार नाही. पूर्वा वडिलांच्या गळ्यात हात घालते. माझे बाबा बेस्ट आहेत. शेखर हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. माझी मुलगी खुश असेल तर मीही खुश, ते म्हणतात. त्या घरात प्रेम, आपुलकी आणि साधेपणा अतोनात भरलेला होता. दुपार झाली होती. पूर्वा तिच्या खोलीत पुस्तक वाचत बसलेली असते. अचानक घराची बेल वाजते. दरवाजा उघडताच पूर्वा असा आवाज येतो. एक मुलगी धावत येऊन तिला मिठी मारते. ती होती गुरलीन. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. गुरलीन कौर म्हणजेच पूर्वाची कॉलेजपासूनची जिवलग मैत्रीण. अमृतसरची रहिवासी. गुलाबी पंजाबी सूट, डोक्यावर हलकासा दुपट्टा, चेहऱ्यावर खट्याळ हसू आणि बोलण्यातला पंजाबी उत्साह. ओय, तू तर अजून सुंदर झाली आहेस, गुरलीन म्हणाली. पूर्वा हसत म्हणाली, आणि तू अजून जास्त बडबडी. दोघींची मस्ती सुरू होते. थोड्या वेळाने सगळे हॉलमध्ये बसतात. गुरलीन तिच्या बॅगेतून सुंदर लग्नपत्रिका काढते. ती आदराने शेखर आणि सुमन यांच्या हातात देते. अंकल, आंटी, माझ्या मोठ्या भावाचं लग्न आहे, तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं, ती म्हणते. सुमन आनंदाने पत्रिका उघडते. अरे वा, किती सुंदर. शेखरही हसतात. ते म्हणतात, नक्की येऊ. गुरलीन थोडी संकोचत म्हणते, एक विनंती होती. शेखर हसून म्हणतात, बोल बाळा. गुरलीन बोलू लागते. मला पूर्वाला उद्याच माझ्यासोबत अमृतसरला घेऊन जायचं आहे. लग्नाची तयारी सुरू आहे. ती माझ्यासोबत असेल तर मला खूप मदत होईल आणि आम्हालाही खूप छान वेळ घालवता येईल. क्षणभर शांतता पसरते. पूर्वा उत्सुकतेने वडिलांकडे पाहते. तिच्या डोळ्यात पंजाब पाहण्याचं स्वप्न स्पष्टच दिसत होतं. शेखर तिच्याकडे पाहून हसतात आणि विचारतात, काय गं, तुला जायचं आहे का? पूर्वा आनंदाने मान हलवते. हो बाबा, खूप. शेखर आणि सुमन एकमेकांकडे पाहतात. सुमन हसत म्हणते, मग आमची परवानगी आहे. पूर्वा आनंदाने गुरलीनला मिठी मारते. थँक्यू आई, थँक्यू बाबा. पूर्वा आनंदाने आईबाबांना मिठी मारते. थँक्यू आई, थँक्यू बाबा. गुरलीनही आनंदाने म्हणते, ओय होय, आता तर खरी मज्जा येणार. दोघी मैत्रिणी उद्याच्या प्रवासाची स्वप्न रंगवू लागतात आणि नकळत एका नव्या कथेचा प्रेमळ प्रवास सुरू होतो. सकाळचे 7 वाजले होते. पूर्वाच्या खोलीत कपड्यांचा पसारा पडलेला होता. गुरलीन, हा ड्रेस घेऊ का की हा? गुरलीन हात कमरेवर ठेवून हसते. ओय, लग्नाला येतेस की फॅशन शोला, ती म्हणते. दोघीही मोठ्याने हसू लागतात. तेवढ्यात सुमन गरमागरम पोहे आणि चहा घेऊन खोलीत येते. आधी नाश्ता करा, नाहीतर गप्पा मारता मारता ट्रेन निघून जाईल, त्या म्हणतात. पूर्वा आईच्या गळ्यात पडते. आई, मी फक्त 8-10 दिवसांसाठी जाते ग. सुमन तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणते, माहिती आहे ग,
पण पहिल्यांदाच तू इतक्या लांब जात आहेस ना. शेखर बाहेरून 2 तिकीट घेऊन आतमध्ये येतात. सगळं तयार आहे, वेळेत स्टेशनला पोहोचूया, ते म्हणतात. काही वेळाने सर्वजण सातारा स्टेशनवर पोहोचतात. गर्दी, चहाचा सुगंध, शिट्टीचा आवाज आणि प्लॅटफॉर्मवरची लगबग. पूर्वा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रवासाला निघाली होती. शेखर तिच्या हातात एक छोटंसं वहीसारखं पुस्तक देतात. हे काय? पूर्वा विचारते. शेखर म्हणतात, प्रवासात जे काही नवीन अनुभवशील ते याद लिही. आठवणी शब्दात जपल्या की आयुष्यभर सोबत राहतात. पूर्वाच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. ती तिच्या बाबांना मिठी मारते. गुरलीन हसत म्हणते, अंकल, काळजी करू नका, ती आता माझी जबाबदारी आहे. शेखर मिश्किलपणे म्हणतात, मला पूर्वाची नाही, तुझी काळजी वाटते. ही खूप प्रश्न विचारते. सगळेच हसतात. काही मिनिटांनी ट्रेन सुटते. पूर्वा खिडकीतून आपल्या आईबाबांना हात हलवत निरोप देते. गाडी हळूहळू पुढे सरकते. तिच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होतो. दिवसभर दोघींच्या गप्पा रंगतात. गुरलीन मोबाईलमध्ये तिच्या कुटुंबाचे फोटो दाखवत असते. हा माझा मोठा भाऊ, ज्याचं लग्न आहे. पूर्वा फोटो पाहत म्हणते, खूप मोठं कुटुंब दिसतंय तुझं. गुरलीन म्हणते, हो, आणि प्रत्येकजण बोलका आहे. पहिल्याच दिवशी सगळे तुझ्यावर प्रेम करतील, बघ तू. पूर्वा म्हणते, पण मला पंजाबी बोलता येत नाही. गुरलीन म्हणते, मी तुला 2 दिवसात शिकवेन. पहिला शब्द सत श्री अकाल, म्हणजे थोडक्यात सश्री अकाल. पूर्वा थोड्या चुकीच्या उच्चारात म्हणते. दोघी पुन्हा हसतात. रात्री ट्रेन राजस्थान पार करत असते. पूर्वा खिडकीतून बाहेर पाहत शांत बसलेली असते. गुरलीन म्हणते, काय गं, काय विचार करतेस? पूर्वा बोलू लागते, माहीत नाही, पण असं वाटतंय की हा प्रवास फक्त लग्नासाठी नाही. गुरलीन तिच्याकडे पाहून हसते आणि म्हणते, कधीकधी आयुष्य आधी प्रवास ठरवतं आणि नंतर कारण सांगतं. पूर्वा काहीच बोलत नाही. ती पुन्हा बाहेर पाहते. दूरवर काळोखात धावत जाणारे दिवे, जणू नियती तिला कुठेतरी घेऊन चालली होती. पहाटेची वेळ होती. ट्रेनचा वेग हळूहळू कमी होऊ लागतो. पूर्वा, उठ, अमृतसर आलं. गुरलीनच्या आवाजाने पूर्वा जागी होते. ती खिडकीतून बाहेर पाहते. प्लॅटफॉर्मवर सर्वत्र पंजाबी भाषेतील फलक, रंगीबेरंगी पगड्या, चहाचे स्टॉल, कुलचे, लस्सीचा सुगंध आणि लोकांच्या चेहऱ्यावरचा उत्साह. पूर्वा काही क्षण ते दृश्य पाहतच राहते. खरंच किती जिवंत वाटतंय हे शहर, ती म्हणते. गुरलीन हसत म्हणते, ओय, अजून तर तू फक्त स्टेशन पाहिले. दोघीही सामान घेऊन स्टेशन बाहेर येतात. बाहेर आधीच गुरलीनचे धाकटे भाऊ आणि 2 चुलत भाऊ उभे असतात. तिला पाहताच ते दीदी असं म्हणून सगळे धावत येऊन गुरलीनला मिठी मारतात. कशी आहेस तू, ते विचारतात. गुरलीन उत्तरते, एकदम झक्कास. गुरलीन हसत पूर्वाकडे वळते आणि म्हणते, ही माझी बेस्ट फ्रेंड पूर्वा. पूर्वा नम्रपणे दोन्ही हात जोडते. सत श्री अकाल, ती म्हणते. एक क्षण सगळे तिच्याकडेच पाहतात आणि मग एकदम हसू फुटतं. वा, पहिल्याच भेटीत पंजाबी अभिवादन. त्यातील एक जण तिच्या हातातून बॅग घेत म्हणतो, आता तुम्ही आमच्या घरच्या पाहुण्या नाही, तर घरातल्याच एक आहात. स्टेशनच्या पार्किंगमध्ये लग्नासाठी खास बोलावलेली पांढरी फोर्स ट्रॅव्हलर उभी असते. मोठं कुटुंब असल्यामुळे येण्या जाणाऱ्या नातेवाईकांसाठी ती सतत फेऱ्या मारत होती. सगळे गप्पा मारत त्यामध्ये बसतात. गाडी शहरातून पुढे निघते. पूर्वा खिडकीतून बाहेर पाहत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोहरीची शेतं, ढोलाच्या तालावर नाचणारी मुलं, गुरुद्वारांचे शुभ्र घुमट, लस्सींची दुकानं, रंगीबेरंगी पंजाबी फुलकारी कपडे. हे सगळं पाहून तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटून येतं. गुरलीन, प्रत्येक गोष्ट इतकी रंगीत का वाटते इथे, ती म्हणते. गुरलीन हसते, कारण हे पंजाब आहे. इथे माणसंही मनाने रंगीतच असतात, ती उत्तर देते. थोड्याच वेळात गाडी एका प्रशस्त वाड्यासारख्या घरासमोर येऊन थांबते. मुख्य दरवाजावर झेंडूच्या फुलांच्या कमानी, रंगीबेरंगी रांगोळी, अंगणात सुरू असलेली लग्नाची सजावट, तसेच ढोलाच्या तालावर नाचणारी लहान मुलं
आणि घरभर पसरलेला आनंद. गुरलीन मोठ्याने ओरडते, मम्मी मी आले. क्षणात घरातील सगळे बाहेर येतात. कोणी गुरलीनला मिठी मारतं तर कोणी तिच्या डोक्यावरून हात फिरवतं. सर्वांची नजर काही वेळाने पूर्वावर स्थिरावते. गुरलीन हसत म्हणते, ही पूर्वा, माझी सर्वात जवळची मैत्रीण. पूर्वा आदराने म्हणते, सत श्री अकाल. घरातील ज्येष्ठ आजी तिच्या जवळ येतात आणि म्हणतात, ज्येष्ठ आजी तिच्या जवळ येतात. नेहमी अशीच हसत राहा पुत्तर, असं म्हणत त्या तिच्या कपाळावर प्रेमाने हात ठेवतात. पूर्वाच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटतं. गुरलीन तिला तिची खोली दाखवते. मोठी खिडकी, रंगीबेरंगी पडदे आणि बाल्कनीतून दिसणारं हिरवंगार शेत. पूर्वा काही क्षण शांत उभी राहते. ती म्हणते, हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं आहे. अजून तर सुरुवात आहे, गुरलीन तिच्या हळू आवाजात म्हणते. खाली अंगणात लग्नाच्या तयारीची लगबग सुरू होती. कोणी फुलं लावत होतं तर कोणी पाहुण्यांची यादी तपासत होतं तर कोणी मिठाईची मांडणी करत होतं. पूर्वाही त्यांच्यात मिसळते. इतक्यात एक छोटा मुलगा फुग्यांच्या मागे धावताना घसरतो. पूर्वा क्षणाचाही विलंब न लावता पटकन त्याच्याकडे धावते आणि त्याला उचलते. लागलं नाही ना, ती विचारते. तो मुलगा डोळे पुसत मान हलवतो. पूर्वा त्याला चॉकलेट देते. क्षणातच तो पुन्हा हसू लागतो. हे पाहून गुरलीनची आई हळूच म्हणते, ही मुलगी पहिल्याच दिवशी अगदी घरातली झाली. त्याच संध्याकाळी पूर्वा गच्चीवर उभी राहून मावळणाऱ्या सूर्याला पाहत होती. थंड वारा तिच्या केसांशी खेळत होता. दूरवरून ढोलाचा आवाज पुन्हा ऐकू येतो. गुरलीन तिच्या शेजारी येते. उद्यापासून खरे लग्नाचे कार्यक्रम सुरू होतील. पूर्वा उत्साहाने विचारते, मीही या सगळ्यात सहभागी होणार. नक्कीच, पण एक अट आहे, गुरलीन म्हणते. पूर्वा लगेच विचारते, काय? गुरलीन म्हणते, उद्या तुला अगदी अस्सल पंजाबी मुलगी बनायचं आहे. पूर्वा हसत म्हणते, चॅलेंज स्वीकारलं. दोघींच्या हसण्याने गच्ची दुमदुमून जाते आणि अमृतसरच्या त्या मोकळ्या आकाशाखाली पूर्वाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय नकळत सुरू होतो. अमृतसर. सकाळची कोवळी किरणे हवेलीच्या अंगणात पसरली होती. घरभर लग्नाच्या तयारीची लगबग सुरू होती. कोणी फुलांची सजावट करत होतं तर कोणी मिठाईची ताटं मांडत होतं तर काही जणी मेहंदीच्या कार्यक्रमासाठी गाणी लावत होत्या. पूर्वा अजूनही बाल्कनीत उभी राहून ते सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. तेवढ्यात गुरलीन धावतच तिच्या खोलीत आली. ती हसत म्हणाली, ओय, अजून तयार झाली नाहीस? खाली सगळे तुझी वाट बघतायत. पूर्वा हसून म्हणाली, पण मी कोणते कपडे घालू? माझ्याकडे तर एकही पंजाबी ड्रेस नाही. गुरलीन तिचा हात धरत कपाटाजवळ घेऊन गेली. कपाट उघडताच रंगीबेरंगी पंजाबी सूटची रांग दिसली. गुरलीन एक पिस्ता हिरव्या रंगाचा सुंदर फुलकारी सूट बाहेर काढत म्हणाली, हा तुझ्यासाठी. काल रात्रीच मी ठेवून दिला होता. पूर्वा आश्चर्याने म्हणाली, माझ्यासाठी? गुरलीन तिच्या गालावर हलकी टपली मारत म्हणाली, ओय, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तू इथे पाहुणी नाहीस. अर्ध्या तासानंतर पूर्वा तयार होऊन आरशासमोर उभी होती. पिस्ता हिरवा पंजाबी सूट, त्यावर रंगीत फुलकारी दुपट्टा, कानात छोटे झुमके, हातात काचेच्या बांगड्या आणि मोकळे सोडलेले लांब सडक केस. ती काही क्षण स्वतःलाच ओळखू शकत नव्हती. तेवढ्यात गुरलीनने तिच्याकडे पाहिलं आणि काही क्षण ती तिच्याकडेच बघत राहिली. गुरलीन हसत म्हणाली, बस, आता जर कुणी तुला महाराष्ट्रातून आली आहेस असं म्हटलं तर मी त्याला बक्षीस देईन. दोघेही मोठ्याने हसू लागल्या. खाली अंगणात मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला होता. ढोलाच्या तालावर सगळ्या महिला नाचत होत्या. पूर्वा सुरुवातीला हे सगळं फक्त पाहत होती. तेवढ्यात घरातील आजींनी तिचा हात धरला. त्यापैकी एक आजी प्रेमाने म्हणाल्या, पुत्तर, लग्नात फक्त बघायचं नसतं तर मनापासून सहभागी देखील व्हायचं असतं. पूर्वा लाजत त्यांच्यासोबत उभी राहिली. हळूहळू तीही गाण्याच्या तालावर पावलं टाकू लागली. तिचा निरागस आनंद पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तर दुसरीकडे
अमृतसर शहरातील एका जुन्या गुरुद्वाराच्या आवारात काही तरुण सेवा करत होते. त्यांच्यामध्ये उंच रुबाबदार व्यक्तिमत्वाचा एक तरुण शांतपणे लंगरसाठी भांडी मांडत होता. साधा पांढरा कुर्ता, पायजामा, गडद निळी पगडी आणि चेहऱ्यावर कमालीचा शांतपणा. तो म्हणजेच रणदीप सिंह संधू. म्हणजेच मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा आपल्या लव्ह स्टोरीचा हिरो आहे. तो एका लहान मुलाच्या हातातून पाण्याचं भांडं खाली पडतं. तो मुलगा घाबरून मागे सरकतो, पण रणदीप त्याच्याजवळ गेला आणि हसत म्हणाला, चूक झाली म्हणून घाबरायचं नसतं, पुन्हा प्रयत्न करायचा असतो. त्या मुलाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटलं. हे पाहून त्याच्या बाजूला उभे असलेले त्याचे मित्र हसले. त्यातील एक जण म्हणाला, तुझ्यात एवढा संयम कुठून येतो? रणदीप हलकसं हसत म्हणाला, माणसांना जिंकायचं असेल तर आधी त्यांचं मन जिंका. दुपारी गुरलींच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम रंगात आला होता. पूर्वा सगळ्यांसोबत हसत खेळत फोटो काढत होती. तेवढ्यात गुरलींचे काका मोठ्याने म्हणाले, आज संध्याकाळी आपल्या फार्म हाऊसवर संगीत सोहळा आहे. आपल्या सगळ्या खास पाहुण्यांना निमंत्रण आहे. गुरलीन आनंदाने पूर्वाकडे पाहत म्हणाली, आजची रात्र तू कधीच विसरणार नाहीस. पूर्वा उत्सुकतेने विचारू लागली, इतकं खास काय आहे? गुरलीन फक्त हसली. सरप्राईज, ती म्हणाली. पूर्वा तिच्याकडे संशयाने पाहू लागली. गुरलींच्या चेहऱ्यावरचं खट्याळ हसू मात्र काही वेगळंच सांगत होतं. त्या दोघींनाही माहीत नव्हतं की आजच्या त्या संगीत सोहळ्यात दोन अनोळखी नजरा पहिल्यांदाच एकमेकींना भेटणार होत्या आणि त्या एका क्षणापासून त्यांच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलणार होता. संध्याकाळची वेळ झाली होती. अमृतसरच्या बाहेर असलेलं मोठं फार्म हाऊस हजारो रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघालेलं होतं. प्रवेशद्वारावर ताज्या फुलांच्या कमानी, अंगणभर सजवलेल्या रांगोळ्या आणि एका बाजूला पंजाबी पदार्थांचे स्टॉल, तर मध्यभागी भव्य स्टेज तयार केलेलं होतं. ढोलच्या तालावर पाहुण्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला होता. पूर्वा आणि गुरलीन फार्म हाऊसमध्ये प्रवेश करतात. गुरलीन हसत म्हणाली, चल आधी सगळ्यांना भेटूया. पूर्वा आजूबाजूला पाहत म्हणाली, मी आजपर्यंत इतका मोठा संगीत सोहळा फक्त टीव्हीवर पाहिला होता. गुरलीन अभिमानाने म्हणाली, पंजाबी लग्न म्हणजे उत्सव आणि आज तर फक्त सुरुवात आहे. दोघीही पाहुण्यांमध्ये मिसळून जातात. दुसऱ्या बाजूला फार्म हाऊसच्या मुख्य गेटजवळ एक अलिशान पांढरी रेंजर रोवर येऊन थांबते. गाडीतून सर्वात आधी एक वयोवृद्ध गृहस्थ उतरतात. त्यांच्या मागोमाग एक देखणी महिला आणि काही कुटुंबीय देखील उतरतात. शेवटी गाडीचं दार उघडलं जातं. त्यातून निळ्या रंगाचा कुर्ता, त्यावर क्रीम रंगाचं जॅकेट, व्यवस्थित बांधलेली पगडी आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास असणारा रणदीप शांतपणे खाली उतरतो. गेटवर उभे असलेले यजमान त्यांचं हसत स्वागत करतात. रणदीप नम्रपणे सर्वांना भेटत आतमध्ये जातो. स्टेजवर गाण्याची सुरुवात होते. गुरलीन पूर्वाचा हात धरत म्हणाली, चल आता नाचायचं आहे. पूर्वा घाबरत म्हणाली, अगं पण मला हे स्टेप्स येत नाहीत. गुरलीन हसत म्हणाली, फक्त मनापासून नाच, बाकीचं सगळं आपोआपच होईल. ढोलचा आवाज वाढत जातो. सगळेच तालावर नाचायला सुरुवात करतात. काही क्षणांनी पूर्वाही स्वतःला विसरून त्या उत्साहात सहभागी होते. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य, वाऱ्यावर उडणारा दुपट्टा आणि पूर्वाच्या डोळ्यातील चमक, सगळं वातावरण जणू तिच्या भोवती थांबल्यासारखं वाटत होतं. त्याचवेळी रणदीप एका पाहुण्यांशी बोलत असतो. अचानक ढोलाचा जोरदार ठेका पडतो आणि त्याची नजर नकळत स्टेजकडे वळते आणि तिथेच थांबते. नाचण्यात हरवलेली पूर्वा क्षणभर रणदीप आजूबाजूचं सगळंच विसरून जातो. त्याचा एक मित्र त्याला हाक मारतो, काय झालं? रणदीपचं उत्तर मात्र येत नाही. त्याची नजर अजूनही पूर्वावरच स्थिर असते. पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मित उमटतं. त्याचा मित्र पुन्हा त्याच्याकडे पाहत म्हणतो, ओय कुठे हरवलास?
रणदीप नजरेतून पूर्वाला दूर न करता शांतपणे म्हणाला, ती कोण आहे? मित्र पूर्वाकडे पाहून म्हणाला, माहीत नाही, पण आपल्या घरची नाही एवढं नक्की. रणदीप काहीही बोलत नाही. त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत राहतो, ती कोण आहे? दुसरीकडे नाचता नाचता पूर्वाचा पाय तिच्या ड्रेसमध्ये अडकतो आणि तिचा तोल जातो. ती पडणार इतक्यात गुरलीन तिला सावरते. गुरलीन हसत म्हणाली, अगं सावकाश, पहिल्याच दिवशी सगळ्यांचं लक्ष वेधून घेशील. पूर्वा हसत म्हणाली, मी स्वतःचं संतुलन सांभाळायला शिकते अजून. दोघीही पुन्हा हसू लागतात. रणदीप मात्र दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्याच्या चेहऱ्यावरही नकळत हसू उमटलं होतं. कार्यक्रम संपत येतो. पूर्वा थोडा वेळ शांत हवा घेण्यासाठी स्टेजपासून दूर बागेमध्ये निघून जाते. रणदीपही नकळत त्याच दिशेने चालू लागतो. दोघांमध्ये आता फक्त काही पावलं अंतर उरलेलं होतं. पण त्याच क्षणी एक नातेवाईक रणदीपला आवाज देतो, रणदीप, इकडे ये जरा. तो थांबतो. पूर्वा मागे वळूनही पाहत नाही. ती तशीच पुढे निघून जाते. दोघांचीही पहिली भेट फक्त काही सेकंदांनी हुकते. रणदीप तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहतो. त्याच्या मनात पहिल्यांदाच एक भावना जन्म घेते. आज नाही, पण आपली भेट लवकरच नक्की होईल. तर मित्रांनो, आपल्या नवीन स्टोरीचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर आपली ही स्टोरी आवडत असेल तर स्टोरीला लाईक आणि आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर शेअर नक्की करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचं असणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.